एक खळबळजनक बातमी समोर येत आहे। उद्योगनगरीत विलास पोळ या संपकरी कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। आपल्या मागण्यांसाठी तो व इतर एक्साइड बॅटरी कंपनी कामगार परवापासून संपावर होते। त्यांना काल व्यवस्थापनाने नोटीस बजावली। त्याच्या धक्क्याने पोळ यांना संपस्थळी विद्यानगरी येथील कंपनी गेटवरच हृदयविकाराचा तीव्र झटका आला। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। याला कंपनी प्रशासन जबाबदार आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे। पाहुयात। एक्साइड बॅटरी दत्तनगर येथील कंपनीमध्ये 35-40 वर्षापासून काम करणारे कामगार, त्यांना व्यवस्थापनाच्या वतीने हॅरेसमेंट केले जाते, त्यांना वेगवेगळे त्रास दिले जात आहेत। त्यांना हरियाणामध्ये कामाला पाठवलं जाते। ते जर टॉयलेटला गेले तर त्यांना नोटीस दिल्या जातात। या संदर्भात मागच्या 8 महिन्यापासून 10-15 कामगार कंपनी गेटवरती आंदोलन करतायत। आतमध्ये जवळपास 200 पेक्षा अधिक कामगार कामावरती आहेत। त्या कामगारांना देखील तशाच पद्धतीची हॅरेसमेंट केली जाते। म्हणून 3 दिवसापूर्वी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या युनियनचे सगळे प्रतिनिधी आणि कामगार, जवळपास 200 पेक्षा अधिक कामगार संप करण्याचा त्यांनी निर्णय घेतला। काल त्या संदर्भात विलास पोळ नावाचे कामगार जे आहेत आणि त्यांच्या समवेत 200-250 कामगारांना व्यवस्थापनाने एक नोटीस दिली आणि या नोटीसच्या संदर्भात ही नोटीस मिळाल्यानंतर हे कामगार सगळे टेन्शनमध्ये आले आणि हे कामगार टेन्शनमध्ये आल्यानंतर विलास पोळ यांना त्याचा धक्का बसला। रात्री ते या राहटणी परिसरामध्ये राहत असल्यामुळे घरी आले। रात्री 2 वाजेपर्यंत त्यांना झोप नव्हती। त्यांच्या मुलीचा साखरपुडा 6 दिवसापूर्वी झाला होता आणि अशा स्थितीमध्ये माझ्या कुटुंबाचं काय होणार या विवेचनेमध्ये, या धक्क्यामध्ये ते होते। काल सकाळी ते कंपनीच्या समोर जो स्टेज लावलेला आहे आणि या कामगारांचं जे आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी ते आंदोलनामध्ये येऊन सहभागी झाले। 1:30च्या सुमारास त्यांना हार्ट अटॅकचा अटॅक आला। आकुर्डीतील कुटे रुग्णालयामध्ये त्यांना ॲडमिट केलं। 3 वाजता त्या ठिकाणी त्यांची प्राणज्योत मालवली। तदनंतर कामगारांनी आमच्याशी संपर्क केल्यानंतर आम्ही पिंपरी पोलीस स्टेशन या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी त्या विभागाचे DCP, ACP, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि इतर अधिकारी आलेले असताना कामगारांच्या भावना खूप तीव्र होत्या। कामगारांनी सांगितले की जोपर्यंत व्यवस्थापनावरती FIR होत नाही तोपर्यंत आम्ही ही बॉडी ताब्यात घेणार नाही। प्रसंगी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये किंवा पोलीस आयुक्तालयासमोर बॉडी घेऊन जाऊ, त्यावेळी तुमच्यावरती गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल होतील अशा प्रकारे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर कामगार थोडे संयमित झाले, शांत झाले आणि मग त्या ठिकाणची डेड बॉडी वायशेम या ठिकाणी PM करण्याकरता घेऊन गेले। रात्र उजाडली, रात्र गेली। सकाळी 8 वाजता ज्या ठिकाणी कामगारांचं आंदोलन सुरू आहे, स्टेज लावलेला आहे, कामगारांची इच्छा होती की 30-35 वर्षापासून विलास पोळ त्यांच्या समवेत काम करतात, त्यांनी वेळ दिलेला आहे, कंपनीसाठी योगदान दिलेलं आहे। ती डेड बॉडी त्या ठिकाणी 5 मिनिटासाठी आणून कामगारांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून कामगारांच्या वतीने त्यांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली व्हावी अशा प्रकारची कामगारांची इच्छा होती। तसे आम्ही अधिकाऱ्यांशी बोललो असता अधिकाऱ्यांनी डेड हाऊसमधनं जबरदस्ती डेड बॉडी त्या ठिकाणाहून काढली आणि थेट राहटणीला त्यांच्या राहत्या घरी घेऊन आलेत। आता सगळे कामगार प्रतिनिधी, या विभागाचे सगळे लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्ही त्यांना, पोलीस अधिकाऱ्यांना विनंती करत आहोत की 5 मिनिटं ज्या कंपनीमध्ये विलास पोळ यांनी 30-35 वर्षे काम केलेलं आहे त्या कंपनीच्या सर्व कामगारांच्या वतीने, प्रतिनिधींच्या वतीने श्रद्धांजली वाहण्याकरता 5 मिनिटं त्या कंपनीच्या गेटवर, स्टेजवर ही बॉडी जावी अशा प्रकारची इच्छा आम्ही प्रगट केली। या संदर्भात विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्याशी आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला। या विभागाचे आमदार माननीय शंकर जगताप यांच्याशी आमचं बोलणं झालंय, तेही म्हणले वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी मी बोलतो। आमदार अमित गोरखेंशी आमचं बोलणं सुरू आहे। मात्र एकंदरीत या सगळ्या प्रकरणामध्ये या देशात लोकशाही आहे का पोलीसशाही आहे अशा प्रकारचा प्रश्न पडावा, अशा प्रकारचा हा प्रकार आहे। अत्यंत गंभीर प्रकार आहे। डेड बॉडी फक्त दर्शनासाठी आणि श्रद्धांजलीसाठी गेटवर घेऊन जायची आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशा अभिवचन नकाते भाऊ असतील, आमचे जगतापांचे प्रतिनिधी असतील, आम्ही असू किंवा कामगार प्रतिनिधी असेल, हे सगळे आम्ही पोलिसांना अशा प्रकारची हमी देत असताना
पोलीस काय करतायत, त्या गेटवर देखील प्रचंड पोलीस बंदोबस्त लावतायत आणि इथं देखील CRPF आणि सगळे पोलीस अधिकारी काढून आमच्यावरती दबाव आणतायत। ही लोकशाही नाही, ही ठोकशाही आहे, ही पोलीसशाही आहे। लोकशाहीमध्ये अशा प्रकारची प्रक्रिया अत्यंत अयोग्य आहे। पोलीस प्रशासनाचा, शासनाचा या ठिकाणी तीव्र शब्दात आम्ही धिक्कार करतोय। अजूनही शासनाने या ठिकाणी गांभीर्याने विचार करावा आणि कामगारांच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत की डेड बॉडी एक्साइड बॅटरीच्या समोर 5 मिनिटाकरता त्या ठिकाणी श्रद्धांजलीसाठी निघू द्यावी। आम्ही सर्व श्रद्धांजली वाहू आणि ही डेड बॉडी पुढे त्यांच्या गावी अंत्यविधीसाठी जाणार आहे। माझी पोलीस खात्याला, पोलीस आयुक्तांना, DCPला, ACPला, इथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना आणि सगळ्यांना विनंती आहे की ही कामगारांची औद्योगिक नगरी आहे। कामगारांची अवहेलना आम्ही करत नाही, डेड बॉडीची अवहेलना आम्ही करत नाही, तर पोलीस खात्याच्या वतीने आपण करत आहात आणि म्हणून कृपया याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा। दुसरी कामगारांची मागणी आहे की यापूर्वी देखील 2 कामगारांचा अशाच प्रकारे या हॅरेसमेंटमुळे मृत्यू झालेला आहे। हे सगळे कामगार उद्ध्वस्त होत आहेत। या शहरातले सगळा कामगार वर्ग या कामगारांच्या पाठीशी पुढच्या काळात उभा राहील आणि या शहरामधला कामगारांची ताकद ही औद्योगिक नगरी आहे, कामगारांची नगरी आहे। कामगार गुलाम झाल्यासारखी कामगारांचे भाव आहेत, हे कृपया बदलावा। अशा प्रकारची आमची मागणी इथले जे राज्यकर्ते आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत, कामगार मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, अजितदादा पवार पालकमंत्री आहेत, या सगळ्यांकडे आमची इच्छा आहे की अशा प्रकारचा तानाशाही, अशा प्रकारची पोलीसशाही, अशा प्रकारची हुकुमशाही या शहरात कधीही चालणार नाही। आम्ही नागरिक म्हणून चालू घेणार नाही, अशा प्रकारचा आम्ही इशारा देत आहोत। अजूनही पोलिसांनी आमच्या सगळ्याच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हाला ही डेड बॉडी कंपनी गेटवर नेण्याची परवानगी द्यावी, अशा प्रकारची विनंती आमची आहे। मी अरुण चाबुसार या राटणी भागातून परिसरातून मी सामाजिक कार्यकर्ता आहे। आमचे सहकारी मित्र विलास प्रल्हाद पोळ हे एक्साइड बॅटरी हे चिंचवड या भागामध्ये कामाला आहेत आणि गेल्या आठवड्याभरापासून तिथं संप चालू आहे। विलास प्रल्हाद पोळ हे आमच्या राटणी भागात गेल्या 25 वर्षापासून राहत आहेत। एक प्रामाणिक सरळ मनुष्य आहे आणि एक्साइड बॅटरीमध्ये अनेक 30-35 वर्षापासून ते कामाला आहेत। काल त्या ठिकाणी त्यांचे गेटच्या तिथे त्यांचा हार्ट अटॅक, त्याला छातीत दुखत होतं म्हणून त्यांना चिंचवड स्टेशनला सरकारी कार्यालयात रुग्णालयात त्यांना नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी डॉक्टरच्या त्यांना सांगण्यात आलं की त्यांना हार्ट अटॅक आलेला आहे, मेजर हार्ट अटॅक आला। त्यानंतर मग आम्ही DCP चिंचवडच्या पोलीस स्टेशनमध्ये गेलो। पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी सांगण्यात आलं की जोपर्यंत PM होत नाही तोपर्यंत तुमची कंप्लेंट घेण्यात येणार नाही। मग संध्याकाळी YCM हॉस्पिटलला नेण्यात आलं, YCM हॉस्पिटलमध्ये PM करण्यात आलं। दुसऱ्या दिवशी सकाळी तुमच्या सगळे एक्साइड बॅटरीचे फेडरेशनचे सर्व लोकांनी सांगितलं होतं की उद्या सकाळी 9 वाजता कंपनीमध्ये 5 मिनिटासाठी त्या ठिकाणी अंत्यविधी फक्त थोड्या वेळासाठी आणण्यात यावं अशी विनंती केली होती। त्यानुसार आम्ही तिकडे घेऊन जात होतो, पण पोलिसांच्या दबावामुळे तिकडे नेण्यात आलं नाही। पोलिसांनी त्या ठिकाणी दबाव केलेला आहे आणि आपल्या राटणी भागामध्येही पोलीस प्रमाणामध्ये इथं बॉडी आणलेली आहे। आमच्या इथल्या फेडरेशनच्या वतीने, आमच्या इथल्या सगळ्या गावाच्या वतीने, आपल्या राटणीच्या इथल्या लोकांच्या वतीने आमची इच्छा आहे की ते 5 मिनिटासाठी त्या कंपनीमध्ये तिथं नेण्यात यावं आणि कारण सर्व लोक त्यांच्या गावाला येऊ शकत नाही। तिथले कामगार वर्ग फक्त त्या ठिकाणी असते। त्यांची इच्छा आहे की 5 मिनिटात कुठल्याही प्रकारचं काही आंदोलन करणार नाही, त्या ठिकाणी घोषणा देण्यात येणार नाही अशी विनंती आमची इच्छा आहे आणि त्यांच्या मुलाला त्या कंपनीमध्ये घेण्यात यावं अशी आमची सगळ्यांच्या वतीने इच्छा आहे। 25 तारखेला आम्ही आमच्या कामगारांचे कंपनीमध्ये बरेच प्रश्न प्रलंबित होते, त्यामुळे आम्ही गेटवरती स्ट्राईकसाठी बसलो होतो। त्यात आमचे कामगार मित्र विलास पोळ हे पण आमच्याबरोबर होते स्ट्राईकसाठी आणि काल 26 तारखेला त्यांना छातीत दुखू लागल्यामुळं त्यांना हॉस्पिटलला नेलं आणि हॉस्पिटलला नेल्यानंतर त्यांना तिथे अटॅक येऊन ते जागेवरती एक्सपायर झाले। तर आमचं सर्व कामगारांचं एकच म्हणणं होतं, त्यांची बॉडी गेटवरती नेऊन तिथं आम्ही त्यांचं श्रद्धांजली वाहणार होतो, पण डिपार्टमेंट लोकांनी आम्हाला तिकडे नेण्यास संपूर्ण मनाई केली। कंपनीवरती डिपार्टमेंट, त्यांच्या घरी पण आता डिपार्टमेंट संपूर्ण आहे। तेच आम्हाला त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम आता घडलेला आहे। आमची पुढची दिशा अशी आहे की आता मयत कामगार विलास पोळ यांच्या आम्ही निवासस्थानी आलेले, तिथे त्यांची डेड बॉडी आणलेली आहे। आता ते स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासन यांची बोलणी चालू आहे। आमचा एकच आग्रह आहे की आम्ही ही त्यांचा देह कंपनीच्या गेटवर नेणार आणि तिथे त्यांना श्रद्धांजली वाहणार आणि श्रद्धांजली वाहिल्यानंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांच्या देह गावाला नेणार आहे।
आमची प्रशासनाला एकच विनंती आहे की आम्हाला आमच्या मयत कामगार ज्यांनी तिथे 32 वर्ष सेवा केलेली आहे त्याला एक आदरांजली गेटवर श्रद्धांजली गेटवर दिली तर ते त्यासाठी समर्पक ठरेल. ही अशी आमची युनियनची आणि संपूर्ण कामगारांची मागणी. आज इजा निवासस्थानी बरेच कामगार जमलेले आहेत. तर आमच्या विनंतीला प्रशासनाने मान द्यावा आणि आमची विनंती मान्य करावी. आम्ही त्यांना बरीच वेळा विनंती करतोय परंतु प्रशासन काय ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. आता लोकप्रतिनिधी त्यांची समजूत करतात. बघू आता पुढे काय होते, त्यांची चर्चा चालू आहे. त्यासाठी सहकार्य करावं आणि आम्हाला तिथे फक्त श्रद्धांजली व्हायची आहे तेवढं आमची विनंती आहे. व्यवस्थापनाला पण आणि पोलीस कर्मचाऱ्यांना पण तेवढ्या आमची विनंतीला मान देऊन जर त्यांनी ते केलं तर बरं होईल.